हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात सर्व? तर ना रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. आम्ही बाहेरून आलेलो, मग जेवण वगैरे केलं. मग तन्मय म्हटला, मामी मला हेल्प करा. त्याचा 2 प्रोजेक्ट होते, ड्रॉइंग आणि एक त्याला मास्क बनवायचं होतं, तर ते करायला. आणि रात्र पण झालेली. म्हटलं ठीक आहे, मला तर खूप दिवस मी काय पेन्सिल पेन हातात पकडलाच नाही आहे. म्हटलं ठीक आहे, ट्राय करून बघते, आलं तर करू शकते मी, नाही तर नाही. तर त्यानेच हे सर्व कट वगैरे केलेलं. मग जस्ट त्याला मी कलर केलेला थोडा, आणि त्यानंतर मग त्याला सांगत होते. तर तो ते मास्क बनवत होता. त्यानंतर म्हटलं तू तुझं ते कर, मी तुला ड्रॉइंग करून देते म्हणून. आणि त्याला ना आता होळी येईल, पण त्याला दिवाळीची ड्रॉइंग बनवायची होती. तशा ड्रॉइंग खूप बघितलेल्या आम्ही यूट्यूबवरती, पण म्हटलं नको, जेवढी इझी असेल ना ती मला पटापट ड्रॉ करता येईल अशी मी ड्रॉइंग शोधत होते. मग फायनली मला एक ड्रॉइंग भेटली, आणि त्यात ऋषिका पण झोपलेली. म्हटलं मग परत ती उठल्यावरती मला काय ड्रॉइंग ती कंप्लीट करू देणार नाही, म्हणून म्हटलं पटापट जेवढं होईल तेवढं पटापट करून घेते. आणि इतक्या वर्षाने हातामध्ये स्केल पकडली आहे ना मी. तर बोर्डच्या टायमिंगला कसं मला बोर्डचे पेपर आठवले का, तसं प्रॉपर लाईन वगैरे मारायला लागायची, सेम त्या पद्धतीने तसंच. आणि ती ड्रॉइंग करताना ना मी अशी फ्लॅशबॅकमध्ये जात होते का मला पण ड्रॉइंग येते. तरी पण मी अशी एवढी कधी ड्रॉइंग बनवली नाही. जेवढ्यात तेवढे मी ड्रॉइंग कधी पण ड्रॉ करत होते. आणि मग इथे दिवाळीची ड्रॉइंग होती. मग जास्त काय मी कष्ट घेतले नाही, थोडं थोडं बघूनच थोडीफार ड्रॉइंग केली. आणि कसं जास्त पण म्हटलं मोठी ड्रॉइंग नको, की लगेच कोणाला पण कळेल ना का याने बनवली नाही आहे ती ड्रॉइंग. म्हणून माझे मिस्टर बाजूला बसलेले, ते त्यांच्या ह्याच्यात बिझी होते. आणि इथे आम्ही TV बघतोय, ड्रॉइंग करतोय, मस्ती चाललेली त्याच्यासोबत. आणि इकडे याचा मास्क पण मस्त रेडी झालेला, खूप क्यूट वाटत होता. कॅटचा मास्क बनवलेला त्याने. आणि इकडे मी एकदम अंदाजे बरोबर बघत होते, म्हटलं चुकायला नको, उगीच त्याचे मार्क्स वगैरे कट होतील, म्हणून एकदम प्रॉपर पद्धतीने बघत होते मी, कमी जास्त नको वाटायला काय. तसंच चाललेलं. आणि चिकू आमची इतकी मस्ती चाललेली ना रात्रीची, ड्रॉइंग कमी आणि मस्ती जास्त होती. आणि दमलेले पण खूप मी. म्हटलं जाऊ दे, बसून बसून असे पायाला एकदम मुंग्या पण येत होत्या. म्हटलं पटापट ड्रॉइंग करून घेऊ. आणि त्यात कलर पण करायचे होते. तर म्हटलं कलर नक्की कोणते करायचे ते पण मला काय असं कळत नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे, जेवढे कलर होते, बेसिकच कलर होते घरामध्ये, त्याला मी म्हटलं मला पहिलं सांगायचं ना तू, मी बाहेर गेलेले तेव्हा येताना मी आणले असते. पण तो म्हटलं ठीक आहे, जेवढे कलर आहे त्याच्यामध्ये. तर ही ड्रॉइंग काहीतरी अशी दिसत होती, म्हणजे कलर करायच्या आधी. आणि इकडे मला खूप झोप आलेली. म्हटलं झोपून चालणार नाही, तो मला म्हटलेला राहू दे म्हटलं. तर म्हटलं नको, आता केली आहे तर कलर पण करून टाकते. कलर केल्यावरती कसं कलर करायला मला आवडतं. म्हटलं पहिलं सगळं बॉर्डर करून घेते ब्लॅक स्केच पेनने. तर इकडे स्केच पेन आणि चिकूने काय केलं, जो इरेझर होता ना खोडरबर, त्याने त्याला ना सगळं ब्लॅक स्केच पेनने रंगवून टाकलेलं. तर मी खोडायला जायची ना, तर सगळं ब्लॅक होऊन गेलेलं. मग परत तो खोडरबर आम्ही कशाने तरी त्याला एक बाजूने काढला सर्व त्याचा कलर. आणि मग इकडे मी परत बसले कलर करायला. तर त्या कलरमध्ये पण खूप टाईमपास झाला. मग इथे मी दाखवते असं दिसतोय म्हणून. आणि म्हटलं कलर पण चुकायला नको, एकदा पेन्सिलने चुकलं तरी आपण खोडरबरने खोडू शकतो, पण इथे कलर असं चुकला तर मग खूप वाट लागेल. आणि परत ड्रॉइंग करायला इतका काय मला टाईम पण नाही आहे. म्हणून म्हटलं इथे पटापट जेवढं मला करता येईल तेवढं पटापट उरकूया. आणि मी मोबाईल पण ठेवलेला समोरच. मग मी त्या मोबाईलचा अँगल पण बघत होते का मी कशी दिसते त्याच्यामध्ये, पूर्ण जास्त पुढे तर नाही, जास्त मागे पण नाही. मी थोडं अशी बघायची. आणि काय होतं आता बोलताना ना मला असं तोंडामध्ये सारखी हिंदी येते, थोडा बहुत हे येतं आहे. थोडं फार मी बघायचे अंदाज, आणि परत मागे व्हायची. झोप इतकी आलेली, असा आराम नव्हता दिवसभर ऋषिकामुळे. बरं त्यात ऋषिका तरी झोपलेली नाही, तर ऋषिकाने पूर्ण ड्रॉइंगची वाट लावली असती. तिने अजिबात आम्हाला ड्रॉइंग काय करू नसतं दिलं, तिने स्वतः ड्रॉइंग केली असती. म्हणून आधी तिला झोपवली तिच्या पाळण्यामध्ये. आणि म्हणून मग इकडे मी काम करायला घेतलेलं. मग पटापट जेवण वगैरे पण करून सगळं अंथरूण वगैरे टाकून म्हटलं मग आता कसं ड्रॉइंग केली का फायनली मग डायरेक्ट झोपून जाईल असं होतं. मग इथे सगळ्या याला मी बॉर्डर करून घेतलेली. आणि कलर काय स्केचच करायचे होते. मग स्केच पेनने कलर करायला इतकं काय अवघड जात नाही, फक्त लाईट कलर मारायचं हेच असतं. आणि शाळेमध्ये असतानाच मी ड्रॉइंग केलेली, कॉलेज टायमिंगला तर कधी ड्रॉइंग केली पण नाही.
मग शाळेनंतर आत्ता मी ड्रॉइंग करते आणि कधीतरी मध्ये तन्मयला मी 1-2 वेळा ड्रॉइंग काढून दिलेली, तेवढंच बास. मग त्यानंतर बघा ही ड्रॉइंग काहीतरी ही अशी दिसते, ब्लॅक बॉर्डर केलेली त्याला स्केच पेनने. मग त्यानंतर हे झालं सर्व. म्हटलं आता कशी दिसते ते बघूया. मागे पण कोणत्या कोणत्या टायमिंगला मागे पण दिसतं ना. म्हटलं नाही. मग आता इथे स्केच पेन बघितलं याच्याकडे किती आहेत किती नाही. मग त्या पद्धतीने म्हटलं तसे मी कलर करून टाकेल. मग त्याच्याकडे पेन्सिल कलर पण होते, पण म्हटलं पेन्सिल कलरची काही आवश्यकता नाही, कारण की पेन्सिल कलर प्रॉपर दिसून पण नाही येणार आणि ते पण 2-3च होते पेन्सिल कलर. म्हणून म्हटलं पेन्सिल कलर आहे ना ॲडच नको करायला. मग स्केच पेननेच मी ते कलर करत होते सर्व. आणि ते स्केच पेन आहे ना हा ऑरेंजवाला, ऑरेंज करत होते पण तो ब्लॅक दिसत होता. मग मला असं झालं का नको, ब्लॅक नको दिसायला, पुन्हा ड्रॉइंगची वाट लागेल. मग जे मला वाटले ना चांगले स्केच पेन आहेत मग त्यानेच मी कलर करत गेले. मग जे मला ब्लॅक वाटत होते ना कलर ते मी काय अवॉइडच केले, जास्त काही यूजच नाही केले. आणि हे होते ना जे डार्क ते बेसिकच होते आणि तेच मग मी कलर करत गेले. आणि मी बघते पण आहे का मी कशी दिसते, जास्त मागे आहे का मी पुढे आहे का. पण इथे ड्रॉइंग पण करायचे ना. आता ही रायटिंग पॅड त्याच्यामध्ये किती हालत होती, म्हणजे खूप त्याला पण कष्ट होते. याच्या मागे खूप एफर्ट्स असतात जेव्हा आपण मोबाईल ठेवतो आणि मग अंदाज असतो ना एक मोबाईल स्टँड वगैरे. मी तर स्टँड पण नव्हता लावला, मी जस्ट बॉटलला मोबाईल लावलेला आणि बघत होते. फ्रंट कॅमेराच मी ऑन केलेला, म्हटलं बॅक पण नको. आणि घरातले पण माझ्या तोंडाकडे बघत होते ही काय नक्की करते मोबाईल चालू ठेवून. तर आता बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे घरामध्ये पण का मी व्लॉग वगैरे शूट करते किंवा काय, कारण की त्यांच्यासाठी हे सर्व नवीन आहे ना, त्यांना काही आयडियाच नाही आहे. आणि त्या दिवशी पप्पांच्या फोनवरती माझा एक मिनी ब्लॉग आला, ते यूट्यूब पाहत होते तेव्हा. ते इतके खुश झाले, माझ्याकडे आले, ते मला म्हणतात ते हा तुझा ब्लॉग आहे का, हा तुझा ब्लॉग आहे का, हा तुझा व्हिडिओ आहे का. म्हणून ही तू आहेस का, तू काल गेलेलीस ना तन्वीला घेऊन हॉस्पिटलला, तुझा व्हिडिओ आहे का. मम्मीला पण दाखवतात ते. म्हटलं हो माझाच आहे. तर इतकं भारी वाटलं ना का मी फोनवरती दिसले ना, कारण की ते इतरांचे व्हिडिओ तर बघायचे असे फोनवरती स्क्रोल करतो आपण व्हिडिओज तर, आणि त्यातल्या त्यात मी दिसलं, त्यांना खूप भारी वाटलेलं. तसं असं एक प्राऊड मुमेंट होता त्यांच्यासाठी. तो मला बरोबर दिसला त्यांच्या डोळ्यामध्ये. आणि इकडे बघा बोलता बोलता ड्रॉइंग कंप्लीट झाली, कलर कंप्लीट झाला.